नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 2 ओवी क्रमांक 121 ते 150 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 121. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. याचा अर्थ, हे विषय कसे आहेत याचा विचार केला तर मृगजळाप्रमाणे किंवा स्वप्नातील ऐश्वर्याप्रमाणे भासतात. ओवी क्रमांक 122. तैसे अनित्य तिया परी, म्हणून तू अव्हेरी, हा सर्वथा संगून धरी धनुर्धरा. याचा अर्थ, तसे हे विषय अनित्य आहेत असा निश्चय कर आणि पार्था त्यांची यत्किंचितही संगती न धरिता तू त्यांचा त्याग कर. ओवी क्रमांक 123. हे विषय जया ते नाकळीती, तया सुखदुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू संगती नाही तया. याचा अर्थ, जो पुरुष या विषयांच्या अधीन होत नाही त्याला सुख व दुःख हे दोन्ही प्राप्त होत नाहीत आणि गर्भावसाची संगती घडत नाही. ओवी क्रमांक 124. तो नित्य रूप पार्था, ओळखावा सर्वथा, जो या इंद्रियार्था नागवेची. याचा अर्थ, अर्जुना, जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे तू निशंकपणे समज. ओवी क्रमांक 125. आता अर्जुना काही एक, सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखीती. याचा अर्थ, आता अर्जुना, तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती ज्ञानी लोक ओळखतात. ओवी क्रमांक 126. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. याचा अर्थ, ह्या जगामध्ये सर्व व्यापक असे जे एक गूढ चैतन्य आहे त्याचेच ग्रहण तत्वज्ञ संत करीतात. ओवी क्रमांक 127. चलिली पय जैसे, एक होऊनी मिनरे ऐसे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. याचा अर्थ, ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मिसळलेले दूध राजहंस अगदी वेगळे करीतो त्याप्रमाणे. ओवी क्रमांक 128. की अग्निमुखे किडाळ, तोडोनिया चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. याचा अर्थ, सोनार अशुद्ध सोने अग्नीत घालून ताव देऊन शुद्ध सोने अगदी निराळे काढून घेतो. ओवी क्रमांक 129. ना तरी जाणिवेच्या आयनी, करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. याचा अर्थ, दही कौशल्याने घुसळल्यानंतर शेवटी जसे लोणी निघालेले दृष्टीस पडते. ओवी क्रमांक 130. की भूस बीज एकवट, उपनीता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. याचा अर्थ, धान्य वाऱ्यावर धरून पाखडल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून फुले उडून जातात. ओवी क्रमांक 131. तैसे विचारिता निरसले, ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. याचा अर्थ, त्याप्रमाणे विचाराअंती मनातील विषय सहजच नाहीसे होतात आणि मग ज्ञानी पुरुषाला विचार करण्यासाठी फक्त तत्व अर्थात ब्रह्मच उरते. ओवी क्रमांक 132. मनोनी अनित्याच्या ठाई, तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्षू दोहीही देखील असे. याचा अर्थ, म्हणून अनित्याचे ठिकाणी त्यांचा सत्य भाव नसतो, कारण नित्य आणि अनित्य या दोहोंचाही निर्णय त्यास अवगत असतो. ओवी क्रमांक 133. एके सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. याचा अर्थ, तू सारासार विचार करून त्यातील असारता
हा भ्रम आहे असे पहा व सार हे स्वभावतः नित्य आहे असे समज. ओवी क्रमांक 134. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण अकारू चिन्ह नाही. याचा अर्थ हा त्रैलोक्याचा आकार ज्याचा विस्तार आहे त्याच्या ठिकाणी नाम रंग रूप ही लक्षणे नाहीत. ओवी क्रमांक 135. जो सर्वथा सर्वगतू जन्माक्षयातीतू तया केले याही घातू कदा नोहे. याचा अर्थ तो सदैव सर्व व्यापक असून जन्म मरणातीत आहे. त्याचा जरी नाश करू म्हटले तरी तो कधी सुद्धा होणार नाही. ओवी क्रमांक 136. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू वा झुंजावे पंडुकुमरा. याचा अर्थ आणि अर्जुना शरीर मात्र स्वभावताच नाशवंत आहे ह्याकरिता तू युद्ध कर. ओवी क्रमांक 137. तू धरुनी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हण तू आहासी. याचा अर्थ तू देहाचा अभिमान धरून व शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहेस. ओवी क्रमांक 138. तरी अर्जुना तूही नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वदिता तू नव्हेसी हे वध्य नवती. याचा अर्थ पण अर्जुना त्यातील तत्वार्थ तुला कळत नाही. जर योग्य विचार करशील तर तू मरणारा नाहीस व ते मरणारेही नाहीत. ओवी क्रमांक 139. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेवून या पाहिजे तव काही नाही. याचा अर्थ ज्याप्रमाणे स्वप्नातील गोष्टी स्वप्नातच खऱ्या भासतात परंतु जागे झाल्यावर पहावे तो काही एक नसते. ओवी क्रमांक 140. तैसी हे जान माया तू भ्रमतू आहासी वाया शस्त्रे हानी तलिया छाया जैसी अंगी न रूपे. याचा अर्थ त्याप्रमाणे हे सर्व माईक असून तू व्यर्थ भ्रमात पडला आहेस. अरे माणसाच्या सावलीवर शस्त्र प्रहार केला तर तो जसा त्याच्या अंगात रूपत नाही. ओवी क्रमांक 141. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयासवे. याचा अर्थ पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यबिंब नाहीसे होते परंतु त्याच्याबरोबर खरा सूर्य नष्ट होत नाही. ओवी क्रमांक 142. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची. याचा अर्थ अथवा बांधलेल्या घरात आकाश त्या घराच्या आकृतीचे दिसते पण ते घर मोडल्यावर ज्याप्रमाणे त्याचे मूळ स्वरूपच राहते. ओवी क्रमांक 143. तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. याचा अर्थ त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा कधीही नाश होत नाही म्हणून बाबा रे तू हा जन्म मरणाचा नुसताच भ्रम आत्म्यावर आरोपू नकोस. ओवी क्रमांक 144. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. याचा अर्थ मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करीतो त्याप्रमाणे हा आत्मा एक देह टाकून दुसऱ्या देहाचा स्वीकार करीतो. ओवी क्रमांक 145. हा अनादि नित्य सिंधू निरूपादी विशुद्धी म्हणून शस्त्रादिकी छेदू घडे यया. याचा अर्थ हा आत्मा जन्म मरण रहित असून नित्य स्वतः सिद्ध आहे व तो उपाधी रहित असून शुद्ध आहे म्हणून याचा शस्त्रादिकांनी घात होत नाही. ओवी क्रमांक 146.
हा प्रळयोदके नापलवे, अग्निराहो न संभवे, एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. याचा अर्थ हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही, तसेच वायू याला शुष्क करू शकत नाही. ओवी क्रमांक 147. अर्जुन हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू, परिपूर्ण हा. याचा अर्थ म्हणून अर्जुना हा नित्य, क्रियारहित व शाश्वत असून सर्व ठिकाणी सदा स्वयंप्रकाश व परिपूर्ण आहे. ओवी क्रमांक 148. हा तर्काची ये दिठी, गोचर नोहे किरीटी, ध्यान याची ये भेटी, उत्कंठा वाहे. याचा अर्थ हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसत नाही, ध्यानाला याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते. ओवी क्रमांक 149. हा सदा दुर्लभू मना, आपू नोहे साधना, निस्सीमो हा अर्जुना, पुरुषोत्तमू. याचा अर्थ अर्जुना हा मानस नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा अनंत व जीव मात्रात श्रेष्ठ आहे. ओवी क्रमांक 150. हा गुणत्रयारहितू, अनादि अविकृतू, व्यक्तिसी अतितू, सर्वरूप. याचा अर्थ हा निर्गुण, अनादि, विकाररहित, निराकार व वस्तुमात्रांच्या स्वरूपात व्याप्त आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.